हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 51 मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इंग्लिश विथ अजित येवले. तर आत्तापर्यंत आपण इंग्लिश ग्रामरमधील वेगवेगळे टॉपिक्स पाहत आलेलो आहोत. तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो अतिशय वेगळ्या प्रकारचा असणार आहे. त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पहा, मॉडल ऑक्झिलरीज, म्हणजेच मॉडल सहाय्यकारी क्रियापद, पद्धत दर्शवणारे सहाय्यकारी क्रियापद. आपल्याला एखादं सेंटेन्स देतात आणि त्या वाक्याच्या पुढे सूचना दिलेली असते, यूज अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग सर्टन्टी, म्हणजे सर्टन्टी दर्शवणारं मॉडल ऑक्झिलरी वापरा, किंवा यूज अ मॉडल ऑक्झिलरी ऑफ ऑब्लिगेशन, ऑब्लिगेशनचं मॉडल ऑक्झिलरी वापरा, अशी काहीतरी सूचना आपल्याला कंसात दिलेली असते. मग त्या सूचनेतील जो शब्द दिलेला आहे त्यानुसार दिलेल्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी कसं वापरायचं हे आज आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण हे बघणार आहोत की मॉडल ऑक्झिलरी म्हणजे नेमकं काय. तर बघा, निश्चितता, क्षमता, शक्यता, बंधन इत्यादी व्यक्त करण्यासाठी जी सहाय्यकारी क्रियापदं वापरली जातात त्यांनाच म्हणतात मॉडल ऑक्झिलरी. तर मग दिलेल्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी कसं वापरायचं यासाठी बघा, या ठिकाणी एक चार्ट आपल्याला दिलेला आहे, तो तुम्हाला सर्वात उपयुक्त ठरणार आहे. पहा, दिलेल्या वाक्यात योग्य मॉडल ऑक्झिलरी वापरताना खालील तक्ता वापरावा. त्यासाठी इथे दोन आपल्याला कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये आहे युजेस, म्हणजेच उपयोग काय आहेत आणि त्या उपयोगांसाठी कोणतं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं ते या ठिकाणी समोर दिलेलं आहे. हा चार्ट जर तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी वापरता येणारच. बघा, आता नंबर 1 आहे सर्टन्टी, म्हणजेच निश्चितता दर्शवण्यासाठी मॉडल ऑक्झिलरी वापरतात विल. ओके. ॲबिलिटी म्हणजेच क्षमता दर्शवण्यासाठी वापरतात कॅन हे मॉडल ऑक्झिलरी. ॲबिलिटी इन पास्ट म्हणजेच भूतकालीन क्षमता दर्शवायची असेल तर कुड हे मॉडल ऑक्झिलरी वापरतात. नंबर 4 आहे पॉसिबिलिटी, म्हणजेच शक्यता, किंवा परमिशन म्हणजे परवानगी. दोन्हीसाठी पण पॉसिबिलिटी किंवा परमिशनसाठी वापरतात मे. त्यानंतर आहे रिमोट पॉसिबिलिटी, म्हणजेच कमी शक्यता दर्शवण्यासाठी वापरतात माइट. नेक्स्ट आहे ॲडव्हाइस किंवा सजेशन, म्हणजेच सल्ला किंवा सूचना दर्शवण्यासाठी वापरतात शुड. त्यानंतर आहे कंपल्शन, म्हणजेच सक्ती, किंवा ऑब्लिगेशन म्हणजे बंधन. तर कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन इंडिकेट करण्यासाठी मॉडल ऑक्झिलरी वापरतात मस्ट. हे बऱ्याचदा विचारलं जातं बरं का. आणि या ठिकाणी मेन्शन केलेलं लास्ट आहे हॅबिच्युअल पास्ट, म्हणजेच भूतकालीन सातत्य, एखादी क्रिया भूतकाळात सतत घडत होती हे दर्शवण्यासाठी, म्हणजेच हॅबिच्युअल पास्ट दर्शवण्यासाठी वापरतात मॉडल ऑक्झिलरी यूज टू. ओके. तर या ठिकाणी हे जे आपल्याला दिलेलं आहे हे जर लक्षात आलं की कोणत्या उपयोगासाठी कोणतं मॉडल ऑक्झिलरी वापरतात हे जर आपल्याला समजलं तर तुम्हाला वाक्यात मॉडल ऑक्झिलरी 100% वापरता येणार. बघा परत एकदा, सर्टन्टीसाठी विल, ॲबिलिटी कॅन, ॲबिलिटी इन पास्ट कुड, पॉसिबिलिटी किंवा परमिशनसाठी मे, रिमोट पॉसिबिलिटीसाठी वापरतात माइट, ॲडव्हाइस किंवा सजेशनसाठी शुड, कंपल्शन किंवा ऑब्लिगेशनसाठी मस्ट, आणि हॅबिच्युअल पास्टसाठी वापरतात यूज टू. आपल्याला ब्रॅकेटमध्ये जे इन्स्ट्रक्शन असते ना त्यात यापैकी एखादा शब्द दिलेला असतो. मग तुम्ही हे शब्द लक्षात ठेवा आणि यासाठी कोणतं वापरतात ते इथं आपल्याला फक्त माहीत पाहिजे. सोपं आहे, फक्त 8 या ठिकाणी आहेत, तेवढे आपण लक्षात ठेवू शकतो. बघा आता, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या वाक्यात कंसामध्ये जी सूचना आहे त्या सूचनेनुसार कोणतं मॉडल ऑक्झिलरी वापरायचे ते निश्चित करायचं आणि जे मॉडल ऑक्झिलरी निश्चित केलंय ते दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदाच्या जागी घ्यायचं. हे लक्षात ठेवा. इथे आपण मेन्शन करू. वरील तक्त्यानुसार योग्य मॉडल ऑक्झिलरी, आपण शॉर्ट मध्ये म्हणू बरं का, मॉडल ऑक्झिलरी निश्चित केल्यानंतर ते मॉडल ऑक्झिलरी
दिलेल्या वाक्यातील साह्यकारी क्रियापद काढून त्या जागी लिहावे. ओके, या तक्त्यानुसार कोणतं मॉड्यूल ऑक्झिलरी वापरायचं ते निश्चित केल्यानंतर, म्हणजेच वरील तक्त्यानुसार योग्य मॉड्यूल ऑक्झिलरी निश्चित केल्यानंतर ते मॉड्यूल ऑक्झिलरी दिलेल्या वाक्यातील साह्यकारी क्रियापद काढून त्या जागी लिहावे. म्हणजे बघा, इथं सुद्धा तुम्हाला दिलेल्या वाक्यात काय साह्यकारी क्रियापद आलं ते शोधावं लागणार आहे, तर तुम्हाला निश्चित केलेलं मॉड्यूल ऑक्झिलरी योग्य ठिकाणी वापरता येईल. एक्झाम्पल पाहता. An animal may alter the surrounding. हे सेंटेन्स आहे. वाक्य छोटा असू द्या मोठा असू द्या काही फरक पडणार नाही. An animal may alter the surrounding हे सेंटेन्स दिलंय आणि ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन आहे पहा. यूज अ मॉडल ऑक्झिलरी ऑफ ॲबिलिटी. ओके, म्हणजेच आपल्याला ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेली आहे यूज अ मॉडल ऑक्झिलरी ऑफ ॲबिलिटी. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं पहा मी की आपल्याला जी इन्स्ट्रक्शन दिलेली असते त्यात या फर्स्ट कॉलममध्ये दिलेल्यापैकी एक शब्द आलेला असतो. सर्टन्टी, ॲबिलिटी, ॲबिलिटी इन पास्ट, पॉसिबिलिटी, परमिशन वगैरे यापैकी काय दिसतंय पहा बरं. यूज अ मॉडल ऑक्झिलरी ऑफ ॲबिलिटी काय आहे? ॲबिलिटी. तो शब्द आपण अंडरलाईन करू आपल्या माहितीसाठी. मग पहा, ॲबिलिटी दर्शवण्यासाठी कोणतं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे. इथं दिल्याप्रमाणे बघा, ॲबिलिटी नंबर 2ला आहे पहा. ॲबिलिटी म्हणजेच क्षमता दर्शवायला वापरतात कॅन. म्हणजेच तुम्हाला या वाक्यात कोणतं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे? कॅन. मग ते मॉडल ऑक्झिलरी आपण तक्त्यानुसार निश्चित केलं. मग निश्चित केल्यानंतर आपण काय निश्चित केलाय? कॅन. मग ते कुठे घेणार? तर ते मॉडल ऑक्झिलरी दिलेल्या वाक्यातील साह्यकारी क्रियापद काढून त्या जागी घ्यायचंय. मग या वाक्यात साह्यकारी क्रियापद काय आहे बघा. ॲन ॲनिमल मे अल्टर द सराउंडिंग. साह्यकारी क्रियापद पाठ असतील तर लगेच क्लिक होईल तुम्हाला की यात आलेलं आहे मे हे साह्यकारी क्रियापद. मग मे हे साह्यकारी क्रियापद काढायचंय आणि त्या जागी घ्यायचंय तुम्हाला ते मॉडल ऑक्झिलरी. ॲबिलिटीसाठी काय वापरतात? कॅन. मग मेच्या जागी येणार आहे कॅन. बस एवढाच बदल झाला. बाकी कोणताच बदल करायचा नाही आपल्याला. बाकीचे शब्द तसेच घ्यायचे. म्हणजेच उत्तर काय होईल पहा. सुरुवातीला ॲन ॲनिमल, मेच्या जागी कॅन आला, पुढचा भाग तसाच येईल. अल्टर द सराउंडिंग. ओके, झालं आन्सर. ॲन ॲनिमल कॅन अल्टर द सराउंडिंग. फक्त हे साह्यकारी क्रियापद काढून त्या जागी कंसातील सूचनेनुसार ॲबिलिटी दर्शवणारं कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वापरलेलं आहे. समजलंय ना? सिंपल आहे ना? अजून एक्झाम्पल पहा. द टाइम माइट कम. या ठिकाणी अजून काही वेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस पण आपण पाहणार आहोत बरं का. काही असे वाक्य असतात की त्यामध्ये साह्यकारी क्रियापदच आलेलं नसतं. मग मॉडल ऑक्झिलरी तुम्ही कुठं वापरणार हे पण आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळे हा टॉपिक शेवटपर्यंत पाहायचा आहे. याच ठिकाणी संपलाय असं गृहीत धरू नका. बघा, द टाइम माइट कम ब्रॅकेटमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. यूज अ मॉडल ऑक्झिलरी, शॉर्टमध्ये घेतो, शोईंग सर्टन्टी. सर्टन्टी दर्शवणारं मॉडल ऑक्झिलरी वापरा. महत्वाचा शब्द जसा इथे ॲबिलिटी होता या ठिकाणी आहे सर्टन्टी. मग बघा, सर्टन्टी दर्शवणारं काय आहे? सर्टन्टी नंबर 1लाच आहे पहा. दर्शवण्यासाठी मॉडल ऑक्झिलरी वापरतात विल. मग दिलेल्या वाक्यातील साह्यकारी क्रियापद काढून त्या जागी घ्यायचं आहे आपल्याला विल. मग बघा, द टाइम माइट कम साह्यकारी क्रियापद काय आहे? गुड, माइट आहे. मग माइट काढून त्या जागी येणार आहे सर्टन्टीसाठीचा काय? विल.
बाकीचा भाग तसाच येईल. म्हणजेच काय होईल? द टाइम विल कम. आहे ना सिंपल. बघा उत्तर झालेलं आहे द टाइम विल कम. काय केलंय? सर्टन्टी दर्शवण्यासाठी विल हे मॉडल ऑक्झिलरी दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद काढून त्या जागी घेतलेलं आहे. समजलंय? तर अजून काही एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूयात. हा बघ, यू कॅन गो टू बेड अर्ली. आणि सूचना दिलेली आहे आपल्याला, यूज अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग ॲडव्हाइस. ॲडव्हाइस दर्शवणारं मॉडल ऑक्झिलरी वापरा. हा काय आहे बघा बरं? सर्टन्टी, ॲबिलिटी, ॲबिलिटी इन पास्ट, पॉसिबिलिटी, परमिशन, रिमोट पॉसिबिलिटी, ॲडव्हाइस, सजेशन, कंपल्शन, ऑब्लिगेशन, हॅबिच्युअल पास्ट. यापैकी ब्रॅकेटमध्ये जी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्यात कोणता शब्द आलेला आहे? यूज अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग ॲडव्हाइस. काय आलेला आहे? ॲडव्हाइस. बघा मग ॲडव्हाइससाठी काय वापरायचं आहे? शूड. म्हणजे या वाक्यात आपण तक्त्यानुसार मॉडल ऑक्झिलरी निश्चित केला आहे शूड, कारण ॲडव्हाइस आहे ना, ॲडव्हाइससाठी शूड. आता ते कुठे घेणार? ते मॉडल ऑक्झिलरी दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद काढून त्या जागी घ्यायचं. या वाक्यात काय सहाय्यकारी क्रियापद आहेत? यू कॅन गो टू बेड अर्ली. सहाय्यकारी क्रियापद आहे कॅन. मग हा कॅन काढून त्या जागी येणार आहे शूड. बस, बाकीचे शब्द तसेच येतील. यू येईल सुरुवातीला, कॅनच्या जागी शूड आलाय आणि पुढचा भाग गो टू बेड अर्ली. झालं उत्तर. यू शूड गो टू बेड अर्ली. ओके. पुढचा पहा, आय वुड इव्हॅल्युएट हिज वुंड. इन्स्ट्रक्शन आहे, यूज अ मॉडल ऑक्झिलरी ऑफ कंपल्शन. बऱ्याचदा हा शब्द असतो पहा प्रश्नामध्ये. आपल्याला जेव्हा मॉडल ऑक्झिलरीचं सेंटेन्स विचारतात ना, त्यावेळेस यूज अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन हे बऱ्याचदा विचारलं जातं. मग आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा शब्द कोणता आहे? कंपल्शन. बघा, जसं मगाशी ॲडव्हाइससाठी होता शूड, तसं आता कंपल्शनसाठी काय आहे या ठिकाणी बघा. तुम्ही सर्व शब्दांवर नजर टाका. नंबर 7ला पहा, कंपल्शन म्हणजेच सक्ती दर्शवण्यासाठी वापरतात मस्ट. मग आता मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद निश्चित केलेलं आहे. मग दिलेल्या वाक्यात काय सहाय्यकारी क्रियापद आहे ते काढून त्या जागी मस्ट घ्यायचं आहे. बघा, आय वुड इव्हॅल्युएट हिज वुंड. वुड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ते काढायचं आणि त्या जागी घ्यायचं कंपल्शनचं मस्ट. बाकी शब्द तसेच येतील. म्हणजेच आय मस्ट, पुढचा भाग तसाच, इव्हॅल्युएट हिज वुंड. पहा, पूर्ण उत्तर झालेलं आहे. आय मस्ट इव्हॅल्युएट हिज वुंड. कंपल्शन दर्शवण्यासाठी मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी आपण या वाक्यात वापरलेलं आहे. ओके. आता काही सेंटेन्स असे असतात की त्यात दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसतं. मग अशा वेळेस तुम्ही निश्चित केलेलं जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते कुठं वापरणार? त्या टाईपचे काही एक्झाम्पल्स आता आपण या ठिकाणी पाहू. बघा, बघा टीप आहे, दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या अगोदर ते मॉडल ऑक्झिलरी लिहावे. ते म्हणजेच कोणतं? तक्त्यानुसार निश्चित केलेलं जे मॉडल ऑक्झिलरी ते.
आपण कुठे घेतो जनरली? वाक्यातील साह्यकारी क्रियापदाच्या जागी. पण दिलेल्या वाक्यात साह्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या अगोदर ते मोडल ऑक्झिलरी लिहायचं. एक्झाम्पल पहा. डेड प्लांट्स lie rotting at the bottom. हे गिव्हन सेंटेन्स आहे आणि पुढे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. यूज अ मोडल ऑक्झिलरी शोईंग पॉसिबिलिटी. शक्यता दर्शवणारं, पॉसिबिलिटी इंडिकेट करणारं मोडल ऑक्झिलरी वापरायचे. मग बघा पॉसिबिलिटीसाठी काय वापरतात बरं, या ठिकाणी पहा. परत एकदा सगळं रिवाइज करून घ्या तुम्ही. सर्टन्टीसाठी विल वापरतात, ॲबिलिटीसाठी कॅन, ॲबिलिटी इन पास्ट इंडिकेट करायला कुड, पॉसिबिलिटी किंवा परमिशनसाठी मे, रिमोट पॉसिबिलिटी म्हणजेच कमी शक्यतेसाठी वापरायचा माईट, ॲडव्हाइस किंवा सजेशनसाठी वापरतात शूड, कंपल्शन किंवा ऑब्लिगेशनसाठी वापरतात मस्ट आणि हॅबिच्युअल पास्टसाठी वापरतात यूज टू. मग या ठिकाणी काय आहे? पॉसिबिलिटी. मग बघा पॉसिबिलिटी दर्शवायला काय वापरतात? मे. म्हणजे आपण मोडल ऑक्झिलरी निश्चित केलं मे. मग मे कुठं घेतात? वाक्यातील साह्यकारी क्रियापदाच्या जागी. साह्यकारी क्रियापद काय बघा बरं. डेड प्लांट्स लाय रॉटिंग ॲट द बॉटम. हे जे वाक्य आहे यामध्ये साह्यकारी क्रियापद काय आलेले आहे बघा. कारण आपण पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी मे हे जे मोडल ऑक्झिलरी वापरायचे ते वाक्यातील साह्यकारी क्रियापदाच्या जागी लिहायचे ना. मग साह्यकारी क्रियापद काय आलेलं आहे? एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, शल, विल, कॅन, मे, शुड, वुड, कुड, माईट, मस्ट, यूज टू, ऑट टू, नीड, डेअर. हे सर्व साह्यकारी क्रियापद आहेत. यापैकी कोणतं दिसतंय? नाहीये. देर इज नो हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स. बघा या वाक्यात साह्यकारी क्रियापद आलेलं नाहीये. आणि दिलेल्या वाक्यात साह्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या अगोदर घ्यायचंय ते मोडल ऑक्झिलरी. मग मुख्य क्रियापद काय आहे बघा. मुख्य क्रियापद म्हणजेच क्रिया दर्शवणारा शब्द, ॲक्शन इंडिकेटिंग वर्ड कोणता आहे? डेड प्लांट्स लाय रॉटिंग ॲट द बॉटम. मृत वनस्पती तळाला कुजत पडून राहतात. क्रिया कशाची आहे? पडून राहण्याची क्रिया आहे. आणि पडून राहण्याची क्रिया दर्शवणारा शब्द लाय हे आहे वाक्यातील मुख्य क्रियापद. मग या मुख्य क्रियापदाच्या अगोदर घ्यायचंय जे काय असेल ते मोडल ऑक्झिलरी. कोणतं मोडल ऑक्झिलरी घ्यायचं आहे? पॉसिबिलिटीसाठी बघा या ठिकाणी पॉसिबिलिटीसाठी काय वापरतात? मे. मग या मुख्य क्रियापदाच्या आधी येणार आहे मे. बाकी कोणताच बदल करायचा नाही. बाकीचे सर्व शब्द जसेच्या तसे घ्यायचे आहेत. बघा मग सुरुवातीला डेड प्लांट्स. या ठिकाणी मुख्य क्रियापद आधी घेतलं मोडल ऑक्झिलरी मे. पुढे लाय, पुढचा वाक्य तसाच येणार आहे ना. रॉटिंग ॲट द बॉटम. झालं आन्सर. डेड प्लांट्स मे लाय रॉटिंग ॲट द बॉटम. ठीक आहे, सिंपल होता ना टॉपिक. 2 मिनिटात रिवाइज करू पहा. दिलेल्या वाक्यात योग्य मोडल ऑक्झिलरी वापरताना या तक्त्याचा वापर करायचा आहे. त्यानुसार ब्रॅकेटमध्ये जी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्यात जनरली शेवटी येणारा जो शब्द आहे त्या शब्दानुसार कोणतं मोडल ऑक्झिलरी वापरायचे ते या ठिकाणी आपण पुढच्या कॉलममध्ये मेन्शन केलेलं आहे. ते लक्षात घ्या. सर्टन्टी म्हणजेच निश्चितता दर्शवण्यासाठी विल वापरतात. ॲबिलिटी म्हणजे क्षमतेसाठी कॅन. ॲबिलिटी इन पास्ट भूतकालीन क्षमतेसाठी कुड वापरतात. पॉसिबिलिटी किंवा परमिशन म्हणजे शक्यता किंवा परवानगीसाठी वापरतात मे. रिमोट पॉसिबिलिटी म्हणजेच कमी शक्यतेसाठी वापरतात माईट. ॲडव्हाइस किंवा सजेशन म्हणजे सल्ला किंवा सूचनेसाठी वापरतात शूड. कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन म्हणजेच काय सक्ती किंवा बंधन दर्शवायला वापरतात मस्ट. आणि लास्ट वन आहे हॅबिच्युअल पास्ट म्हणजेच भूतकालीन सातत्य दर्शवण्यासाठी वापरतात युज्ड. अशा पद्धतीने या तक्त्यानुसार आपण काय करणार आहात? योग्य मोडल ऑक्झिलरी निश्चित करायचं आणि ते निश्चित केलेलं मोडल ऑक्झिलरी हे दिलेल्या वाक्यातील साह्यकारी क्रियापदाच्या जागी लिहायचं. बाकी काहीच करायचं नाही. पण दिलेल्या वाक्यात साह्यकारी क्रियापद नसेल तर
वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या अगोदर ते मॉड्यूल ऑक्झिलरी लिहायचं. जसं या ठिकाणी आपण केलं पहा, या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नव्हतं म्हणून लाय ह्या मुख्य क्रियापदाच्या अगोदर घेतलं पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठीचं मॉड्यूल ऑक्झिलरी मे, आणि उत्तर झालं डेड प्लांट्स मे लाय रॉटिंग ॲट द बॉटम. ठीक आहे, तर पहा अतिशय सहजपणे आपण दिलेल्या वाक्यात या तक्त्याच्या आधारे योग्य मॉड्यूल ऑक्झिलरी वापरू शकतो. हा प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेलच. गरज वाटत असेल तर पुन्हा तुम्ही रिपीट करून पाहू शकता. जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आवर्जून हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर कॉन्टॅक्ट्समध्येही शेअर करा, कारण ह्या चॅनलवर आपण संपूर्ण इंग्लिश ग्रामर तर पाहत आहोतच, त्याचबरोबर इंग्लिश स्पीकिंगचे सुद्धा वेगवेगळे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि करत राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला इंग्लिशवर कमांड मिळवण्यासाठी हा चॅनल खूप उपयोगी ठरणार आहे. तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा. थँक्यू व्हेरी मच.